आपले मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी ना, कोकणची लोककला बहुरंगी नमन तसेच सक्तीतुरा या कलेमधील एक गोड आवाजाची भाषा आणि लोकप्रिय गायक शाहीर श्री सुनील वीर बुवांच्या घरी आता चालू आहे. कुर्तडीमध्ये, रत्नागिरी जिल्ह्यातील कुर्तडी या गावी आम्ही चाललो आहोत. इथून पुढून राईट हा. म्हणजे आम्ही आता येऊन पोहोचलोय कुर्तडे गावात. इथून जायचं आहे आतमध्ये. कुठे घर हे बघ. हो वा, या नमस्ते चौगुले साहेब, या. नमस्कार बुवा. या हो मस्त. या हो मस्त. या हो बसा. काय बाकी बरे आहात? बाकी मस्त मजेत चाललंय. पाऊस किती चालू तुमच्याकडे? पाऊस बऱ्यापैकी आता म्हणजे पडतोय म्हणायचा. काल पण खूप झाला आणि आता खूप चांगली शेतीवाडीची खूप बारीक बारीक कामं चालू आहे. बरोबर. सर्व परिवार कुटुंब मस्त, अगदी अगदी मस्त आनंदात अगदी सगळं मस्त चाललंय. बरं वाटलं, आनंद वाटला तुमच्या. हो तुम्हाला पण भेटून मला बरं. नमस्कार मंडळी. तर मी आता आलोय कोकणची लोककला बहुरंगी नमन तसेच सक्तीतुरा जी आपली कोकणची लोककला आहे त्या कलेतील एक नामांकित शक्तिवाले शाहीर तसेच सुप्रसिद्ध गोड आवाजाचे गायक शाहीर श्री सुनील वीर बुवांच्या घरी आलो आहे. तर त्यांच्याशी आपण आता थोडी चर्चा करणार आहोत. नमस्कार बुवा. नमस्ते. नमस्ते माऊली. नमस्कार. या बस. तर मंडळी, आमचे गायक जे मला खूप आवडतात, त्यांचा आवाजाचा मी फॅन आहे. नमनामध्ये त्यांचा खूप गोड आवाजामध्ये आणि गाणी जी आहेत ती पण खूप सुंदर असतात. नमनामध्ये त्यांचं नमन मंडळाचं नाव संतोषी माता नमन मंडळ कुठतरी पालवकरवाडी. तर त्यांच्या घरी जात आलोय. त्यांचं घर आहे आणि त्यांच्याशी आता आपण थोडी चर्चा करणार आहोत. घरी आलोय. तर बुवा, थोडक्यात मला तुमचं पहिले बालपण सांगा, थोडक्यात माहिती बालपणा वगैरे, नंतर मग आपण नमन कलेकडे जाऊ. नक्की नक्की सांगा. तसं आहे, लहानपणापासूनच मला ह्या कलेची खूप आवड. बरोबर. मला वाटतं हो, नमन कला, जाकडी, बरोबर, भजन
ह्याच्यामध्ये मला म्हणजे जाकडी आणि या नमनापेक्षा मला जास्त गोडी सर्वात पहिली होती ती भजनाची बरोबर. हा म्हणजे 7 वर्षाचा असल्यापासून मला ह्या कलेची म्हणजे ओढ लागली. बरोबर. थोडक्यात मला 1989 मध्ये आमचे जय संतोषी मातेचं एक मंदिर बांधलं आणि तिथे भजन वगैरे असा आमचा एक छोटासा कार्यक्रम चालायचा प्रत्येक शुक्रवारी आणि त्यातनं मला भजनाची गोडी लागली. बरोबर. माझा जो प्रवास पूर्ण सुरुवात झाली तर तो सांगायचं झाला तर त्या संतोषी मातेच्या कृपेने तिथपासून झालेला आहे. खूप सुंदर. होय होय. आणि तिथला मी तुम्हाला सांगायला गेलो तर खूप काय मोठा इतिहास आहे. बरोबर. तिथे जे कला माझी सुरुवात झाली म्हणजे तिथे नमनाला ह्याला झाली सॉरी भजनाला सुरुवात झाली. भजनानंतर बघता बघता तिथूनच एक जाकडीचा म्हणून एक सुरुवातीला एक आमचे विरुद्ध शाहीर होते आमच्या चांदोरचे बुवा आणि त्यांच्याबरोबर मी एक छोटस एक माझे बुवाच्या वेळेला मला जे मार्गदर्शन मिळाले सगळ्यात पहिलं मोठं म्हणजे जाकडीमध्ये तर माझे मामा नारायणजी पालवकर बरोबर हे त्यावेळेचे प्रख्यात बुवा म्हणजे प्रसिद्ध त्यावेळेचे गोड आवाज आणि त्यांच्याकडनं मला मिळालेली ही प्रेरणा आणि ती मी जोपासतोय. त्याच्यानंतर माझे दुसरे लहान मामा विलास पालवकर म्हणून त्यांच्याकडनं मला हे खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं बरोबर आणि ते मी पुढे पुढे ते थांबले आणि नंतर मी सुरुवात केली आणि तिथे एक गाणं गायलं त्या संतोषी मातेच्या स्टेजवरती. गाणं होतं माझे गुरुवर्य कैलासवासी रामभाऊ जोगळे आणि त्याचप्रमाणे आता माझे चंद्रकांतजी गुरु गोताड म्हणून आहेत ते माझे गुरुवर्य आहेत आणि त्यांच्या एक रामभाऊंचं एक गाणं होतं त्यावेळेला छोटस मी तुम्हाला ऐकून गोष्टीचा. भेट झाली रणांगणी बाणू सुटला सन 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 भेट झाली रणांगणा बाण सुटला सन 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 नको जाऊ रे माघारा कोण देणार थारा नको जाऊ रे माघारा कोण देणार थारा तूच हे तूच जाण कोण देणार मान हो जनार्दन हे त्या गीताचे बोल होते आणि खूप लोकांनी मला त्यावेळेला उचलून धरलं आणि म्हणाले नाही तू जाकडीमध्ये आता तूच गायकी करायची आणि त्या संतोषी मातेच्या स्टेजवरून जी सुरुवात झाली आणि ती मग जाकडीच करत गेलो असा प्रवास झाला. हो तिकडे आपण जाणार आहोत जाकडीकडे नमन झाल्याकडे जाणार पण थोडक्यात तुमचं पहिलं मला बालपण सांगा जे शाळेत शिक्षण बालपण त्या गमती जमती थोडक्यात आम्हाला सांगा. थोडक्यात सांगायचं झालं काही आठवणीतल्या गमती जमती. बालपण हे माझं म्हणजे शाळेत जे गेलं त्यावेळेला शिक्षण हा थोडा म्हणजे शिक्षण घ्यायचं होतं तेव्हा मला पुढे पण भरपूर पण मला त्या शिक्षणाकडे आहे ना जरा कमी होती खेळाकडे जास्त आणि शिक्षणाकडे जास्त माझं दुर्लक्षच असायचं थोडक्यात म्हणजे फक्त गाणं हाच माझा विषय. मग तुम्ही शाळेत जे असताना काही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गायन नाही कधी शाळेमध्ये गायन हा विषय नाही केला परंतु नाटक वगैरे व्हायचे त्याच्यामध्ये छोट्या छोट्या अशा भूमिका केल्या. हा फक्त मला एक ते आमच्या एक बाई होत्या म्हणजे शाळेवरती बरोबर त्या होत्या 7वी मध्ये त्यावेळेस मी 3री मध्ये 4थी मध्ये होतो पण ती एक प्रार्थना गायच्या त्या बाई बरोबर आणि त्यावेळेला माझं काय मोठं वय नव्हतं मला वाटतं खूपच 7 वर्षापेक्षा पण खूप कमी होतं पण त्यावेळेला जे मला जी आवड त्यावेळेलाची लागलेली त्या बाईंकडनं गाण्याची आवड होय 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 म्हणजे ते मला जन्मताच होतं पण त्या बाईंकडनं जे ऐकायचं ना मी त्या प्रार्थनेसाठी सकाळी लवकर जायचा बरोबर. घे शिरनवी शिरन मौन अंगरशले तुझे शरण पाहिले भाग्य उजळले ती प्रार्थना ऐकण्यासाठी मी शाळेत त्या मी बाईंना आणि माझ्या मी गुरुजींना विसरलो नाही त्यांच्यामुळे आज मी हा इथे आहे हे मी माझं भाग्य समजतो. खूप काही शिकलो त्या बाईंकडनं म्हणा माझ्या गुरुजींकडनं. शिक्षण माझं थोडक्यात कमी झालंय पण त्यांच्याकडनं जे मिळालेलं जनरल नॉलेज हे खूप मला मोठं महत्वाचं. तर त्यावेळी जेव्हा तुम्ही शाळेत असताना आणि नंतर मग तुमची त्यावेळी नमन कला होती का नमन मंडळ तुम्ही सहभागी नमनामध्ये कुठचे कलाकार म्हणजे कुठचा अभिनय करायचे किंवा काय कसं काय. नमन कलामध्ये मी सुरुवातीपासून भूमिका हा विषय नाही कधीच नाही. हा गाणं हा विषय मी गावामध्ये हे आमच्या ज्या वेळेला पूर्ण वाडीचं नमन असायचं त्याच्यामध्ये
एक गाणं वगैरे असं कुठंतरी वगनाट्यामध्ये वगैरे अशी एक नांदी वगैरे म्हणायची, बरोबर. ते आपण म्हणायचा. आणि नंतर मग तो प्रवास तिथला तिथेच थांबला, कारण ते गावाचं नमन ते बंद पडलं. आणि त्यानंतर ह्या गोष्टीला वळण घ्यायचं ही वेगळी ही होती. हे वळण नंतर मग कसं असं झालं की ज्या वेळेला आम्ही भजन गात असताना संतोषी मातेच्याच मंदिरामध्ये, म्हणजे जे आता मला मी मोठेपण जे सांगावं होतं जे त्यांच्याकडनं मी शिकलोय, त्यांचं मी नाव आवर्जून घेईन. बरोबर घेतलंच. हा, कारण अशोकजी दुधम म्हणून आहे. बरोबर. त्याने त्या मला देवळातून उचलून नेलं ह्या विषयाशी. म्हणाले नमन कलेत आमच्या, म्हणाले आम्ही नमन करतो, ते आमच्या नमनामध्ये तुम्ही गाऊ शकता का, कारण तुमचा आवाज म्हणाले सुंदर गोड आहे, गाल काय. म्हटलं मला काय बोललो हरकत नाही, तर मी एक कलाकार म्हणून ह्या गोष्टीसाठी मी कुठंच प्रिय आहे, कुठेही जातो. नक्कीच. आणि ते म्हणाले मग ठीक आहे, म्हणाले आमचा असं ठिकाणी शो आहे, म्हणजे दामोदर हॉलला मुंबईमध्ये. म्हटलं चालेल. आणि तिथे गेलो आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या रिहर्सल केल्या वगैरे असा कार्यक्रम झाला. खूप चांगल्या पद्धतीने त्यांचे कार्यक्रम आहे. बरीच वर्ष ते लोक करतायत. जवळजवळ 8-10 वर्ष मी त्यांच्याकडे जास्त वर्ष काम केलं असेल. आणि असे बरेच त्यांचे प्रयोग केले, त्यांच्या मंडळांचे केले. त्यांच्या जवळजवळ 40-42 शाखा आहेत. आणि त्या शाखेतल्या सुद्धा मी दापोली, खेड, गुहागरवाले बऱ्याच ठिकाणी त्या सगळ्यांची मी नमन करत होय होय तिकडे केलं. म्हणजे बरेचसे रेकॉर्ड केलेत त्यांनी सुद्धा. एकाच दिवशी 3 शो केलेल्याच आहे. अरे वा. हो, एकाच ठिकाणी नमनाचे 3 प्रयोग. होय होय, एकाच दिवशी एकाच ठिकाणी. कुठे? साहित्य संघ मंदिर गिरगाव मध्ये. होय होय. अरे वा. एकाच ठिकाणी 3 शो केले. त्याच्यात गायक म्हणून मला त्यांनीच निवडलं होतं आणि मी त्यांचे सगळे ते गायन केलेलं आहे त्या नमनाचं. बरोबर. आणि त्याच्यानंतर आशिया खंडामध्ये सर्वात मोठा हॉल, आशिया खंडात मुंबईमध्ये आपल्या, हो, माटुंगा मुंबईमध्ये आहे तो. षण्मुखानंद म्हणून आहे. आणि म्हणजे बघण्यासारखं आहे. म्हणजे तिथे गेल्यानंतर जणू काय हा स्वर्गातच आलोय असा तो एक हॉल आहे, मोठा हॉल. हो. आणि त्या ठिकाणी त्यांनीच एक कार्यक्रम केला होता आणि त्या ठिकाणी मला गायक म्हणून एक तिथे पुन्हा एक संधी मिळाली. आणि असे अनेक वर्ष मी त्यांचे कार्यक्रम करत आलो, नमन कला. आणि त्याच्यानंतर मग आमच्या इकडे आल्यानंतर गावाला म्हटलेलं चला आपण एक नमन कला हे आपण बघूया का होते, म्हणजे त्या पद्धतीने चालते का गावच्या. मग तुम्ही गावच्या लोकांना एकत्र. होय होय होय, ते करून आम्ही ते प्रयत्न केला, तर लोकांना आवडला. म्हणजे आमचे कवी अशोकजी दुधम होते, त्यांची गाणी होती त्यांची. आणि आता मी छोटे छोटे करतोय रत्ना, चालू आहेत आपले. पण नमनामध्ये आता तुम्हाला नव्याने ऐकायला मिळतातच आहे. आणि त्यांच्या कृपेने आम्ही इथे सुरुवात केली. ती आज आम्ही जवळजवळ 8 वर्ष प्रसिद्ध आणि प्रसिद्धी सलग 8 वर्ष आम्ही नमन करतोय. होय, बरोबर. तर मी काय म्हणतो बुवा, तुम्ही मुंबईच्या रंगमंचावर अशोक दुधम यांच्या मार्गदर्शनाखाली करत असताना एखादं तुमचं त्या भावलेलं गाणं, तुमच्या आठवणीत राहिलेलं गाणं, असं एखादं आम्हाला गाणं. मला सर्वात जास्त सर्वात प्रथम शो झालेला पहिला जो मी शो केला, ते मी गाणं असे अजिबात विसरत नाही. त्यांची गीत रचना वगैरे खूप सुंदर असते. बरोबर, एक नंबर. हा, आणि त्या पद्धतीने मी ते गाणं गायलं होतं त्यांचं. तुम्हाला ते ऐकून दाखवतो. मला म्हणजे खूप आवडतं. अशी गाणी त्यांची सगळीच मला आवडतात. पण जे पहिल्या शोला जी गायली आणि त्या शोला जे लोकांकडनं जे मला म्हणजे जो प्रतिसाद मिळाला, तो मला अविस्मरणीय आहे. म्हणजे तो माझ्या संपूर्ण जीवनभरासाठी एक आठवण म्हणून राहिलेला आहे. असा आहे तो प्रवास. आणि ते गाणं होतं नाद खुळा नाद खुळा पार्वती बाळा तुझा नाद खुळा, पार्वती बाळा तुझा नाद खुळा. 2 घडीचा जीव राहुलळा, 2 घडीचा जीव राहुलळा. पार्वती बाळा तुझा नाद खुळा,
पार्वती बाळा तुझा नाद खुळा, एक नाद ब्रह्मातूनी झाला हुंकार, झाला हुंकार, विधी हरिहरेश्वर केले साकार, सृष्टीच्या मागे पुढे तुझा अवतार, सृष्टीच्या मागे पुढे तुझा अवतार, हेच रूप जाणून घेऊया. सॉरी, अजून पुढे खूप छान, मस्त, जबरदस्त. धन्यवाद धन्यवाद. अशा पद्धतीने ते मला गाणं मिळालं असतं सर्वात पहिलं, आणि ते मी अगदी म्हणजे मनापासून आणि खूप चांगल्या पद्धतीने मी माझा गाण्याचा प्रयत्न केला. मला खूप आवडलं, लोकांना पण खूप आवडलं, आणि तिथपासून लोकांनी पण खूप उचलून घेत धरलं ह्या गोष्टीला. तर बुवा मला सांगा, तुम्ही मुंबईवरून गावी आलात आणि गावी आल्याच्या नंतर वाडीतील सर्व मंडळींना एकत्र करून नमन ही कला जोपासूया, जी पूर्वी पहिल्यांदा होती ती बंद पडली होती, ती पुन्हा तुम्ही सुरुवात केला. त्या काय त्रुटी निर्माण झाल्या किंवा काय प्रसंग आले आणि कशी तुम्ही ती कला जोपासता, त्याबद्दल थोडक्यात आम्हाला सांगा. सांगायचं झालं तर मुलांनी, ह्या गावातल्या आधी मुलांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला. बरोबर. त्याच्यामध्ये आमच्यामध्ये आता नमन कलेत जो मावशीचं काम करतो, बरोबर, माझ्याच मामांचा मुलगा आहे, तो हायस्कूलला ते बघत मी खूप जबरदस्त काम करतो. मावशीची भूमिका, त्यांचं नाव आहे रघुनाथ पालवकर म्हणून. रघुनाथ पालवकर खूप सुंदर भूमिका करतात. म्हणजे खूप लोक, म्हणजे त्याने आम्हाला तो प्रशांत पालवकर, रघुनाथ पालवकर हे आम्हाला, आणि समीर पालवकर म्हणून आहे, खूप याला सपोर्ट केला. तुमच्या दोघे जण भाऊ जे गवळणीची कामं करतात, त्यांची नाव काय, ते पण आम्ही बघायचे प्रत्यक्षात, खूप भारी जबरदस्त वाटतं आणि एक नंबर खरोखर. गवळणींचे आता ते सुयश म्हणून पालवकर म्हणून तो एक, तो आत्तेचा मुलगा, तो काम करतो. बरोबर. आणि दुसरा त्याचा भाऊ सौरभ म्हणून आहे. नाही करतो, जबरदस्त मंडळी दोघे जण मी पाहिले, त्यांनी खतरनाक जबरदस्त भूमिका करतात गवळणीची, आणि चांगले प्रयत्न खूप चांगले असतात त्यांचे, आणि चांगल्या पद्धतीने ते लोकांपर्यंत. तर बुवा ना, तुमच्या संतोषी माता नमन कुठतरी पालवकरवाडी या नमनातले तुमचे कलाकार मंडळी आणि त्यांचं योगदान आणि त्यांच्या भूमिका नेमक्या कशा असतात, बरोबर मी पाहिलंय, मला भावलेल्या भूमिका आहे. तर त्यांची जरा ओळख मला सांगा, म्हणजे ही भूमिका तो साकारतो आणि अप्रतिम भूमिका असतात, त्याबद्दल थोडक्यात आम्हाला सांगा. खरं सांगायचं जर आमच्या कलाकारांचं खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे हे करतात, प्रयत्न करतात चांगल्या पद्धतीने कोणतीही भूमिका द्या. बरोबर. असे बरेचसे आमचे जे आता जे ग्रुपचे जेवढे कलाकार आहेत ते कोणतीही भूमिका द्या. तसं सांगायचं झालं तर आमचे रघुनाथ पालवकर मावशीचं काम करतात. कोणतेही वेळेला समजा अचानकपणे एखादा जर कलाकार हजर नसेल किंवा काय प्रॉब्लेम झाला तर त्याची सुद्धा त्यांनी भूमिका करायची त्यांची तयारी असते. असे आहेत. आणखी प्रशांत पालवकर म्हणून आमचे नाना म्हणतात त्याला, आणि त्याचं मला वाटतं हे फाकड्याची वगैरे भूमिका करतात. एवढी अप्रतिम करतात ना, हवालदाराची म्हणा, फाकड्याची म्हणा, आणि कोणतीही त्यांची, कारण बऱ्याच ठिकाणी त्यांनी नाटकांमधून सुद्धा बऱ्याच अभिनय पण एक नंबर. आणि एक मोठा कलाकार आहे तो, एक आर्टिस्ट आहे. अरे वा, हो, मोठा हे आहे तो. आणि त्यानंतर आता तो बँकेमध्ये तो नोकरी करतो. अरे वा, खूप सुंदर. आणि ते सगळं सांभाळून तो सगळं आपल्या वेळेमधून होतात. त्यांनी कधी कलेमध्ये त्याने कधी हे नाही केलं, ती कोणतीही मला भूमिका द्या ती त्याची करण्याची तयारी असते. बरोबर. अशा पद्धतीने ते कलाकार. अजून मला हे सांगते, कोंबडा जो नाचवतात ते खरं सांगायला माझे बंधू आहेत, ते माझे मोठे बंधू, त्यांच्या नावाचा उल्लेख झालाच पाहिजे. होय, अनिल वीर म्हणून माझे मोठे बंधू, त्यांच्यासाठी गेली अनेक वर्ष तेच नाचवतात. बरेच वर्ष, जवळजवळ 7 वर्ष तरी त्यांनीच नाचवला. बरोबर. पण ते कसं त्यांचं जरा कमजोर, जरा ऑपरेशन वगैरे झालेलं असल्यामुळे आता आम्ही थोडा चेंज केलं, त्यांचा मुलगा नाचवतो. अरे वा, पिढीचा म्हणजे त्या पद्धतीने पुढे चालूच आहे. अशा पद्धतीने ते कोंबडा नाचवणारे आमचे अनिल वीर. बरोबर. आणि गवळणीच्या ज्या भूमिका आता साकारत आहेत ते कोण कोण आहेत? ते आता सांगायचं झालं तर आमचे सुयश पालवकर म्हणून आमच्याकडे मेन गवळण दिसतो, सगळ्यांचा आवडता, आम्हाला सुद्धा खूप आवडतं. चांगलं अभिनय, वेशभूषा प्रश्नच नाही. त्यानंतर आमचा सार्थक पालवकर म्हणून आमचा एक मामांच्या मुलाचा मुलगा आहे, तो गवळणीचं काम करतो. त्यानंतर एक आगव्यातले रोहित जोशी म्हणून आहे, तो एक आता नव्याने चांगल्या पद्धतीने करतोय. असे आणखीन होय,
आणि तो सौरभ पालवकर म्हणून आमचा एक चिकनी गवळण म्हणून. अरे वा एक सुंदर सुंदर. तो महिलांमध्ये जरी बसवला तरी तो नाही बाई दिसतात एवढ्या पद्धतीने तो सगळा म्हणजे. आणि तुमची जी नमनाची वेशभूषा आहे होय तो वेश कोण हँडल करतात? वेशभूषा करायची झाली तर आमच्याकडे तो प्रशांत पालवकर हा ह्याचीच वेशभूषा असते जवळजवळ. आणि बरेचसे कलाकार आपल्या पद्धतीने आपली तयारी करत असतात. जास्तीत जास्त रंगरंगोटी वगैरे मेकअपचा वगैरे विषय असतो तर तो आपला रंगभूषा वगैरे हे आपले तो प्रशांत पालवकर स्वतः करतो. तर तो आर्टिस्ट आहे त्याच्यानंतर त्याला त्याच्यातलं थोडं ज्ञान आहे. गणपती वगैरे काढतो. आता त्यांनी गणपती वगैरे आहेत त्यांचे आणले नाहीत. आता सगळे चित्रकला त्याची चालू होईल असं ते सर्व सगळे. आणि रावण नृत्य जो आहे त्यामध्ये कोण पूर्वी आमच्याकडे म्हणजे भूमिका करणारे संतोष चव्हाण म्हणून आमच्याकडे शिंदेवाडीतले एक चव्हाण म्हणून मुलगा होता. तो नाचवायचा. यावर्षी काय त्याला कामानिमित्त कुठे बाहेर गेल्यामुळे त्याच्यामुळे त्याला ते यावर्षी नाही जमलं. म्हणून आम्ही एक तो आमचा आग्र्यातले सौरभ जोशी म्हणून आहे. सौरभ विजय जोशी बरोबर. आणि तो आता मुलगा आमच्याकडे रावण नृत्य वगैरे खूप चांगल्या पद्धतीने नाचवतो. लोकांना खूप आवडत आहे आता सध्या त्याचं. असं तो आहे मुलांना. आणि आता थोडक्यात एक आठवण आली नमन क्षेत्राच्या पाठी बॅक साईड ते काय गमती जमती असतात. हा ते खूप गमती जमती. ते जरा एक आम्हाला सांगा गमती जमती पडद्याच्या मागच्या. पडद्याच्या मागच्या गमती जमती सांगायचं झालं तर आधी आमच्याकडे आधी कलाकार आम्ही खूप कमी असतो. बरोबर. आमच्या यंग कलाकारांमध्ये आता आमच्यासारखे ते पकडला तर मला वाटतं तुम्हाला 4-5च माणसं मागे दिसतील. बाकी सगळे काय असतात ते आमचे खेळ वगैरे त्यांचे कार्यक्रम झाले खेळ हे करून झाले की ते आपले बसतात म्हातारे असल्यामुळे. आणि आम्ही सगळे वयस्कर हे मुलं असतो तरुण मुलं ती तेवढीच मागे पुढे आम्ही तेच करत हे करत असतो. कोणी काय सीन जेव्हा लगेच करायचे असतात सीन लगेच बरोबर त्यावेळेला ते एकमेक सगळे कसे काय लगेच दाखवतात. लगेच सगळे फटाफट ते आपली तयारीनेच गेला की लगेच कोंबडा येणार आहे. त्यासाठी बदल असतो लगेच पडदा वडणे सर्व प्रक्रिया. बरोबर हे आमच्या सगळ्या पहिले आम्ही रिहर्सल तयार करतो. रिहर्सल झाल्यानंतर बाबा रे तुम्ही काय करायचं कुणी काय करायचं हे सगळं तो नसला अचानकपणे तर दुसऱ्याने लगेच तिथे जाऊन त्या गोष्टीला हातभार लावला. कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य बघा साऊंड सिस्टीम जी लाईट व्यवस्था ती पण खूप सुंदर. त्यांचं नाव काय कोण असतं? बरोबर आमच्याकडे साऊंड सिस्टीम म्हणून योगेश कांबळे म्हणून आमच्याच गावातले खरोखर आराध्या साऊंड म्हणून असतो. आणि तो चांगल्या पद्धतीने आम्हाला कार्यक्रमाला लाईट पण व्यवस्था चांगल्या पद्धतीने देतो. त्याशिवाय तुमचं ढोलकीपट्टू वगैरे. आता सध्या मध्येच आमचा मुलगा होता मध्ये तो आणि आपले बुलबुल मास्टर आणि ढोलकीपट्टू म्हणून आमचा सूरज खाके म्हणून होता हरचिरी मधले. आणि बुलबुलवाले आमचे गव्हाळी म्हणून परशुराम गव्हाळी बाबू असं ते आता. मृदुंग म्हणे आमचा तो खूप सुंदर असं तो वाद्य वाजवतो. अविनाश पालवकर आहे खूप चांगल्या पद्धतीने मृदुंग. एक आभार. होय सुंदर. आणि मला ज्या पद्धतीने हवं असतं त्या पद्धतीने आम्ही सगळे डान्स वगैरे तयार करत असताना आम्हाला जे वाद्य हवंय ते त्याच्याकडनं आम्ही करून घेतो आणि तो आम्हाला देतो. नाही तर नमन कला आपली काही प्रॉब्लेम होतात म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रसंग घडतात काही त्रुटी निर्माण होतात. त्याबद्दल जरा थोडक्यात सांगा. म्हणजे सांगायचं झालं तर त्रुटी म्हणजे कसे आणि प्रॉब्लेम वगैरे होतात बंद पडतात. काही नमन मंडळी 2 वर्ष करतात आणि बंद होतात. ही कला बंद पडण्यामागची पण कारण तशी आहे. बरोबर. आपण गावामध्ये बरेचसे आता कलेमध्ये जोर देणारे बरेचशी मुलं असतात. खूप मेहनत करतात. परंतु कसं त्याचा मोबदला त्यांना मिळत नाही. आपण नुसतं गावराटीमध्ये सगळा पैसा गुंतवायचा आणि काही मुलांना काही त्यातलं द्यायचं नाही. तर ते मुलं फक्त नाराज होतात आणि त्यातनंही हळूहळू म्हणजे लोक पावत चालले म्हणायची कला. लोकांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं की काय एवढं रात्रंदिवस आपण मरून सुद्धा आपल्याला काय जर मिळत नसेल तर काय करायचं गावासाठी नुसतं करत राहणं. म्हणून साठी आम्ही तो एक थोडासा एक मार्ग बदलून थोडासा वेगळ्या पद्धतीने तो प्रयत्न करतोय की जे काय होईल त्याच्यातून जो काय जमा होईल काय आपले राशी मानधन त्याच्यातून त्यांना मानधन म्हणून देऊन ही कला जोपासायचा आमचा प्रयत्न आहे. आणि चांगल्या पद्धतीने आम्ही तो एवढं बरीच वर्ष आम्ही तो करतोय. म्हणजे प्रत्येक जो कलाकार जो काय करेल त्याच्यासाठी त्याचं एक मानधन म्हणून आम्ही पॉकेट भरून ते सगळे कार्यक्रम झाल्यावर त्यांना देतो. आणि ते आजपर्यंत आमचं चालू आहे. ही जी कोकणची लोककला आहे बहुरंगी नमन आणि आता तरुण पिढी पण बऱ्याच
समाजामध्ये अग्रेसर झाले म्हणजे भाग घेतात त्या कलेमध्ये आणि आणखी काही तरुण पिढीसाठी तुमचं काय मत आहे, काय सांगू शकता? खरं आहे ते काही तरुण पिढीने ह्या गोष्टी आणि ही कला जोपासावी. बरोबर. का जोपासावी तर कलाकार हे आहेतच, पण ते कसं चार चौकात कुठेतरी तुम्ही तुमची कला सादर केल्याशिवाय तुम्ही कुठे दिसण्यात नाही येणार. बरोबर. आज मी पण कुठेतरी असं कुठेतरी गायलो म्हणून लोकांनी म्हटलं की सुंदर आवाज आहे, सुंदर गातो वगैरे असं. तर तुमची जर तुम्ही कला आपली सादर केली तर खरोखरच लोक तुमच्या कलेला दाद देतील आणि ही कला टिकवलीच पाहिजे. ह्या आपण ह्या टीव्हीच्या कामामध्ये आपण टीव्ही कार्यक्रमामध्ये आपण प्रोफेशनल कार्यक्रम बघतो, परंतु एवढ्या आपण लेवलने ते कसं करता येत नाही. आपण तुम्ही लाईव्ह करता त्याच्यामुळे ते कसं ते ताकदीने जरी झालेलं असलं तरी ते कसं आपल्याला तेवढं जाणवत नाही. मग करतो ते आपण खूप चांगल्या पद्धतीने करतो आणि लोकांनी ह्या कलेकडे वळावं, मुलांनी ह्या गोष्टीकडे कलेकडे ध्यान दिलंच पाहिजे. तरी ही आपली कोकणची कला जाकडी म्हणा, नमन म्हणा, हे खरोखर टिकून राहायला पाहिजे असं माझं तरी मत आहे. तर बुवा ना, मी नमन तुमचे कार्यक्रम बरेच पाहिले आणि मला गवळणी तुमच्या ज्या काय आहेत नमनामध्ये त्या खूप भावलेल्या आहेत. माझे मित्र पण ऋषभ तिथे आहे सुर्वे, त्याला पण खूप गवळणी तुमच्या आवडतात. तर आम्हाला एक दोन गवळणी म्हणून दाखवा, बोलून दाखवा आणि रसिकांना पण ते ऐकायचे पुन्हा. नक्की नक्की नक्की. या वर्षीच माझी एक तुम्हाला भावलेली गवळण किंवा लोकांना मोठ्या प्रमाणात ती आवडली जे गवळण, ती अशी गवळण कोणती ती आम्हाला जरा बोलून दाखवा. आमचे तसं म्हटलं तर मी आता लोकांना खूप भावलेले आहेत बऱ्याचशा गवळणी. त्याचं जसं केला लाखात साज सोहळा, बरोबर, ही आठवण बाजाराला, बरोबर, आणि अजून उधाण वाऱ्याची, गुज सांगितो प्रेमाची, हे आमचे गुरुबंधू आहेत त्यांच्या आहेत त्या. आणि त्यानंतर आता आमचे छोटे छोटे आपले बारीक बारीक आपले प्रयत्न आहेत ते त्याच्यातनं आत्ताच नवीन या वर्षीची एक गवळण आहे माझी एंट्रीची. आकाशी लाल दिव्याला आरास ही आभाळाची, लावणे हात मायेने क्षितिज हे घन धरती, नभातून कोवळी किरणे जशा सुवर्णाच्या सरी, त्यावरी डोलती फुले जणू स्वर्गच भुवरी, प्रभात स्वप्न घेऊनी उभी मज सांगे मन, संग संग चल सारे स्नेही हळू, संग संग चल सारे स्नेही भरुनी घट गोरस धन, संग संग चल सारे स्नेही भरुनी घट गोरस धन, हळुवारा टाक पाऊले बोलती पायी पैंजण, संग संग अशी माझ्या यावर्षीची एक गवळण आहे. त्याचप्रमाणे आमचे रघुनाथ भाऊ आणि जे तुमचं नमनाचं खास वैशिष्ट्य लोकांनी पाहिलं, कोंबडा नृत्य, ते आम्हाला जरा बोलून दाखवा. कोंबडा नृत्यामध्ये गेल्या वर्षीच म्हणजे बोली ग भाषा म्हणून एक पूर्वी गाणं होतं, तेच गाणं आम्हाला बोलून दाखवा. त्यानंतर म्हणजे त्या माझ्या गुरुबंधूंचं आहे ते गाणं. त्यानंतर आता म्हणजे नव्याने आता एक नाम चमचम चांदण्यात जे तुमचं पहिलं फेमस आहे तेच आम्हाला दाखवा. बोली ग भाषा बोली ग भाषा बोली ग भाषा बोली, भाषा बोलतो बाई कोंबडा काही हंबरडा बोली भाषा, ओ हो हो ओ हो हो लुक 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 गडद जांभळ्या निळ्या अंबरी हो हे, लुक 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 गडद जांभळ्या निळ्या अंबरी, हळूहळू गेल्या तारा आली प्रभा झर जरा रवीच्या अंगानी, केशरी रंगानी आली उषा झाली प्रभा दिन कर उदयानी, हे माझे मन गुणगुण गाई गळा, हाच दिन छान छान वाटे भला, असं ते गाणं होतं. एक नंबर. आणि ती गवळण मित्र ऋषा सुर्वे, तुला कुठचे गवळण ऐकायचे? चल सके चल काय गगनी सूर्य हे 2 वर्षापूर्वीची माझी सगळ्यात पहिला तो माझा प्रयत्न होता. म्हणजे आमच्या गुरुबंधूंची कृपा म्हणायची की त्यांच्या सानिध्यात राहून राहून मला ते थोडस त्यांच्याच पद्धतीने थोडीशी रचना माझ्या मनात ते रुळायला लागली होती आणि त्यातनं ती एक निर्माण झाली गगनी सूर्य.
गगनी सूर्या अवतरला नभी अंबरात रंग लाल निळा आले नभातून ऊन कोवळे झुळ झुळावारा झोंबू लागला वाट तांबाडी दाटामधून रंग केशरी दिसे शोभुनी सखे चल चल बाजारी निघून दही दूध गोरस भरून अशी ती गवळण होती. मला वाटतं एक सकाळी नमन करून आल्यानंतर मला वाटतं नमन आमची चालूच होती. नमन करून आल्यानंतर मी सकाळी 5 वाजता यायचं नमन करून. सकाळी 6 वाजता उठून मी 7च्या इथे गाडीला जायचा. त्यावेळेला 7 वाजता तो तिकडून एक सूर्य उगवायचा आमच्या त्या तिकडे डोंगराकडे आणि त्या डोंगराकडे ते बघून मी सकाळी सकाळी त्या गाडी येईपर्यंत ते गाणं मी ते गगनी सूर्य आहे लिहित होतो आणि ते जाऊन लांजापर्यंत जाईपर्यंत मी तेवढं पूर्ण केलंय कधी. अशा पद्धतीने ते आहेत. अशी गाणी खूप लिहिली थोडीफार थोडा लोकांना आवडली म्हणून अजून प्रयत्न आहेत पुढे. मस्त भारी जबरदस्त. आणि आता आपण एक म्हणजे कोकणची लोककला ही रात्री आपण कार्यक्रम करतो त्याच्यानंतर दिवसाच्या नंतर लोकांची कामं असतात जॉब असतात जागरण असते पुन्हा आपल्याला उशीर पण होतो बराच तर त्या कसे काय हँडल करतात म्हणजे कसे सांभाळतात लोक त्याबद्दल. तसं सांभाळणं म्हणजे थोडंसं आहे ते रिस्कीच आहे. जागरणीचा पण जागरणीचा जॉब करायचा असतो सांभाळून ही कला जोपासायची त्या संदर्भात थोडं आता मी हे जे सगळं जे आतापर्यंत मी 8 वर्ष आम्ही कार्यक्रम केला तो सगळा असाच. सकाळी आम्ही यायचं 5 वाजता किंवा 6 वाजता जरी आलो तरी सकाळी 7 वाजता आम्ही कामावर पुन्हा जातो. बरोबर असा विषय आमचा नेहमीचाच आहे सगळ्या कलाकारांचा. एकही त्याच्यामध्ये असा कलाकार नाहीये की रिकाम टेकडा आहे. सगळे कलाकार अगदी चांगल्या पद्धतीने कामाला सकाळी उठून सगळे कामाला जाणार आहेत. पुन्हा काम करून संध्याकाळी हो संध्याकाळी पुन्हा काम करून आल्यानंतर पुन्हा नमनाच्या तयारीला पुन्हा निघून जाणार अशा पद्धतीने. मग ते नमन काय नियोजन कसं काय असतं ट्रक वगैरे किंवा साऊंड सिस्टीम काय नियोजन कसं तुम्ही करता. नियोजन हे प्रत्येकावर आम्ही टाकून दिलेलं आहे. प्रत्येकाने आता गाण्याचा जो काय विषय असेल तो काय मला जो त्याच्यात काय चेंजेस हवे किंवा काय हवे ते मी सांगायचं. बरोबर जे संवादाच्या बाबतीत काय असेल किंवा डान्स असेल तो माझे भाऊ बंधू आहेत ते रघुनाथ पालोकर याने ते सांभाळायचं. आणि जे गाडीचं वगैरे हे सगळं नियोजन वगैरे करायचं ते त्यांचेच बंधू म्हणजे माझेच मामांचे वगैरे प्रत्येकाला कामं वाटून दिली अशा पद्धतीने सांभाळायचं. म्हणजे एकावरतीच सगळा लोड येत नाही आणि चांगल्या पद्धतीने प्रत्येक जण आपलं काम आणि आमच्या कलाकारांना हे सांगणं आहे की प्रत्येकाने आपली आपली बाजू एक भक्कम कशी होईल त्या पद्धतीने तुम्हाला म्हणजे भविष्यात चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करता येईल लोकांपर्यंत अशा पद्धतीने आम्ही ते करतो. कार्यक्रम संपला किंवा कार्यक्रम चालू असताना किंवा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी रसिकांची काय दाद असते किंवा रसिक काय प्रतिसाद असतो कलाकार मंडळींना तुम्हाला ते काय अनुभव सांगू शकता की त्या नमन कलेतून तुम्हाला लाभलेली काही माणसं अशी आहेत की तुमच्या आठवणीत की माझ्या गुरूंची आणि माझ्या पूर्वजनांची पुण्य आहे म्हणेन की मी आज या ठिकाणी म्हणजे जो आहे एक लहानसा मोठा कलाकार नाही पण लहानसा प्रेक्षकांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे तिथे गेल्यानंतर लोक बघतात ना त्या वेगळ्या नजरेने म्हणजे कसं एक कलाकार म्हणून बघतात ना तेव्हा आम्हाला पण ऊर भरून येतो त्या विषयाने. अनेक लोक असे आम्हाला भेटतात की सोन्यासारखी आम्हाला माणसं मिळाली आम्ही पैसा कमी कमवला पण ही जी माणसं कमवली ही श्रीमंती मोठी श्रीमंती याच्यापेक्षा मोठा आमच्याकडे दुसरं काय नाही मिळणार. बस ही श्रीमंती जी कमवली आम्हाला आयुष्यभर पुरून आमच्या पुढच्या पिढीला सुद्धा जे आहे आताच्या पिढीला त्या पिढीला सुद्धा ही पुढे दिसणार आहे. हे आमचं भाग्य म्हणायचं की तुमच्यासारखे सुद्धा लोक आम्हाला मिळाले म्हणजे आमचं केवढं भाग्य आहे. आणि असं कोणत्या वर्षात रेकॉर्ड ब्रेक नमन झाले म्हणजे किती शो झाले मारला असं कुठचं काय आठवणीतलं साल. मला वाटतं कोरोनाच्या अगोदरचं 1 वर्ष. बरोबर मला वाटतं वर्ष ते आता नेमकं 2018 असू शकतो. 65 आम्ही कार्यक्रम केले होते. अरे वा 65 कार्यक्रमाचा रेकॉर्ड आहे आमचा म्हणजे नमनाचा.
आणि त्यानंतर मग असे 50-50चे 2 वेळा 50-50चे झालेले आहेत. हाफ शतक हो दोन असे वेळा. ते पुन्हा केलेले आहेत आम्ही. बरोबर. त्यानंतर आम्ही आता थोडं कंट्रोल केलं की सगळे जर गाडी वगैरे चालवणारी मुलं असतात त्याच्यामुळे थोडासा प्रयोग थोडं कमीत कमी घ्यायचे आणि करायचे ते ताकदीनेच करायचे पण कमीत कमी करायचे असं आमचं सगळं. मला साधारण सांगा की तुम्ही नमन करीत आल्यापासून तुम्ही सुरुवात केल्यापासून संतोषी माता नमन पालकरीचे ते आतापर्यंत असे किती एकूण कार्यक्रम पार पडले झाले असतील? जरी माझे मुंबई पुण्यापासून जर सगळे जर पाहिले म्हणजे तर जवळजवळ म्हणजे सिंगल वाऱ्यांचा जर पाहिला तर जवळजवळ 80 तरी असतील कार्यक्रम सिंगल वाऱ्यांचे. आणि डब्बलचे मला वाटतं जवळजवळ 45 तरी डब्बलचे आहेत कार्यक्रम झालेले. बरोबर. असे सगळे टोटल नमन कला आणि जाकडी ह्या सगळ्याचे कार्यक्रम पाहिले तर तुम्हाला जवळजवळ 500च्या जवळजवळ आसपास मी गेलेलो आहे आता. हो 500 कार्यक्रम जवळजवळ झालेत माझे आता. आणि आता नमन कला झाले आता थोडं शक्ती तुऱ्याबद्दल आपण नक्की नक्की शक्ती तुऱ्याकडे वळूया थोडं. आता शक्ती तुऱ्याकडे नेमकं म्हणजे जाकडी नृत्य जी आहे कोकणची लोककला आहे त्याकडे तुमचं कसं पदार्पण झालं कसे त्याकडे तुम्ही वळलात जाकडी नृत्य? जाकडीकडे जो वळलो ते माझे मार्गदर्शक जी नारायणजी पालवकर यांच्या मार्गदर्शनातून जे पुढे पुढे मी रोळत गेलो. आणि जाकडीचा आता तो मला छंदच लागलेला आहे जाकडीचा. थोडक्यात जाकडीचा छंदच लागला. आता मला कुठेही म्हणजे माझं आता वय आता 50 आहे चालू झालंय तरी पण मला माझी जी आवड आहे ती अजून कमी होत नाही. मी माझं तरी असं ठरवलंय की जिथपर्यंत लोकांना आपण आवडतोय आवाज बरोबर तिथपर्यंत तरी प्रयत्न आपले करणार. हे झालंच लोक ज्या वेळेला म्हणतील आता जरा आवाज वगैरे थोडा मळकटला बंद करा तर ते मी स्वतःहून रिटायरमेंट घेणार आहे हे मी ठरवून ठेवलंय. आणि गावातले जिथपर्यंत माझी मुलं म्हणतायत तिथपर्यंत आम्हाला सहकार्य करावं ह्या विषयात अजून कार्यक्रमामध्ये तर अजून चालेल असं मला तरी वाटतंय. एखादं तुमच्या शक्ती तुऱ्यामध्ये आपलं एखादं तुम्ही गाणं कुठचं म्हणजे एक आवडले लोकांना किंवा तुम्हाला पण भावलेलं गाणं एखादं म्हणा एखादं भावलेलं गाणे म्हणजे एखादी गवळण किंवा गण शक्ती तुऱ्यामध्ये असं कोणतं? बसून मूषकावरती धावून यावे रणाला बसून मूषकावरती धावून यावे रणाला करतो विनंती आदी मायेच्या गणाला करतो विनंती आदी मायेच्या गणाला असा तो एक गण आहे. सुंदर मला खूप आवडत होतो. आणि गवळण एखादी गवळण आमच्याच गुरुवार्यांचीच ऐकवतो. मुरलीवाला यमुनेला पावा वाजवू लागला हो सांगा 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 समजावून आला हो सांगा 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 समजावून आला असं ती गवळण आहे. सुंदर. बरोबर. तरी शक्ती तुऱ्यामध्ये तुमचे अजूनपर्यंत किती कार्यक्रम तुम्ही पार पाडलात? शक्ती तुऱ्यामध्ये तर आता सांगितलं तुम्हाला शक्ती तुऱ्याचेच फक्त झाले असतील तर मला वाटतं डब्बलचे 45 वर झालेले आहेत माझे डब्बलचे. आणि सिंगल वगैरे असे रत्नागिरी सिटी पासून संपूर्ण या पंचकृषीमध्ये जवळजवळ 70-80 तरी झालेतच आहे. असे ते झाले. आणि आता नव्याने पुन्हा चालू करतोय. गेल्या वर्षीपासूनच सुरुवात झाली माझी. पुन्हा मला मुलं मिळत नव्हती. आता ते आमचे जोशी म्हणून आगवे गावचे त्या मुलांचा संच हो त्यांचा मी संच घेतला. ते आमच्याच गुरूंची शाखा असल्यामुळे ते आम्हाला चालते. आणि त्यांचा मी नाच तो चालू केलाय. यावर्षी सुद्धा आता मुंबईला जायचं आमचं प्लॅनिंग आहे. सगळं चालू आहे आता. ते सेटिंग आम्ही करतो म्हणजे त्या पद्धतीने आमची सगळी तयारी चालू आहे. झाला तर आमचं मुंबईमध्ये कोणतं थिएटर आहे हे अजून आमचं फिक्स नाही झालंय. परंतु लवकरच या पावसाळ्यामध्ये आम्ही मुंबईमध्ये आहोत. आपल्या कोकणातील असे कोणकोणत्या बुवांबरोबर तुमचे कार्यक्रम पार पडले आणि कार्यक्रम मस्त झकास झाले असे कार्यक्रम झालेत अनेक बुवांबरोबर. मला त्याच्यात तुम्हाला आठवणीतले असे बुवांबरोबर जो कार्यक्रम जबरदस्त झाला असे जबरदस्त म्हणावे लागतील असे कार्यक्रम
फणसावळे मधले गोंडबरे म्हणून आहेत. हा. गोंडबरे म्हणून रानपाटचे गोंडबरे रानपाट गोंडबरे. प्रसिद्ध महाराष्ट्र कला पथक म्हणून आहे एक मोठं. अरे वा. आणि त्याच्यामध्ये ते गोंडबरे आहेत, संजय गोंडबरे म्हणून. आणि त्यांच्याबरोबर मला कार्यक्रम करताना जो अनुभव आला त्यांच्याकडनं, कारण ते खूप मोठे शाहीर आणि त्यांचे खरोखर त्यांच्याकडनं मी बऱ्याचशा काही गोष्टी, तो एक आमचा अविस्मरणीय झालेला कार्यक्रम. नंतर त्यांच्याबरोबर 2 कार्यक्रम झाले. त्याच्याबरोबर आणखी एक नेवरेकर म्हणून आहेत ते करगुड्यातले, त्यांच्याकडनं सुद्धा एक चांगल्या पद्धतीने असा कार्यक्रम झाला. आणि एक झेंड्याचं गाणं होतं, आम्हीच लिहिलं होतं. आणि त्या झेंड्याच्या गाण्यावरती तिथे जे मला त्यांच्याकडनं ते एक मिळालं प्रेक्षकांचं, मी ते झेंड्याचं गाणं आम्ही आजही नमनामध्ये ते मी वापरतोय. मग ते होऊन जाते जरा. हो नक्कीच कारण त्या झेंड्याचं गाणं अविस्मरणीय या गोष्टीसाठी झालंय. आणि मुद्दामून काय होय, त्या झेंड्याच्या गाण्यावरती एक आमचे गुरुबंधू होते, गेले ते स्वर्गवासी झाले, अचानक त्यांचं निधन झालं. आणि त्यांच्याकडनं एक चाल आम्ही एक असे कार्यक्रम गुरूंच्या इथे करत असताना त्यांनी ते गाणं गायलं होतं, मराठी गायेंगे बंगाली गायेंगे. आणि त्याच्यानंतर ते मी ऐकल्यानंतर मला ते राहवलं नाही आणि ते आम्ही मग घरी बांधलं ते गाणं. रवळला देवाचा श्री सांब देवाचा, जांगळला देवाचा संतोषी मातेचा, आज झेंडाला उचला रे कुरतडे गावाचा, आज झेंडाला उचला रे पालवकर वाडीचा. म्हणून ती त्यांची एक आठवण म्हणून ह्या नमनामध्ये मी ती ठेवली आहे. त्यांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर अजूनही आहे त्या गुरुबंधूंचा. आणि ते खूप ज्वाली माणूस होते, म्हणजे कलेच्या बाबतीत तो खूप हौशी या विषयाचा. आणि ते गेले आम्हाला. आता शक्तितूर आता चालू होणार आहे, तर त्यामध्ये काही अश्लील गाणी देखील गायली, डबल मिनिंगची गायली. समोर आपले मायबाप रसिक असतात, महिला वर्ग सर्व असतो, तर शाहिरांनी कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा आपली कोकणची लोककला जपताना कोणती गाणी गायली पाहिजे असे त्या संदर्भात थोडं तुम्हाला नक्कीच सांगेन. या विषयात तुमचं मत काय? बरोबर, या विषयाची म्हणजे मी ह्या विषयाची विरोधक अश्लील गाण्यांसाठी मी म्हणजे खूपच मोठा विरोधक आहे. कारण आमच्या गुरूंची शिकवणच आहे. बरोबर, आमच्या गुरूंची अशी शिकवण आहे की कोणत्याही गाणं अश्लीलतेवरती गेलं नाही पाहिजे. बरोबर, कोणत्या देवतेची विटंबना झाली नाही पाहिजे. आपण हा हिंदी संस्कृती म्हणून आपण हे जपतोय, आपली कोकणची कला, त्याच्यामध्ये संपूर्ण आपले देवतच आलं. बरोबर ना. मग त्या हे असं करताना आपण श्रीकृष्णाची म्हणा, राधेची म्हणा, आपण टिंगल करतो, चेष्टा करतो, आपण ते आपण भगवंत म्हणून आपल्यासाठी लाभले, तर आपण भगवंत म्हणून त्यांच्या चरणाची आपण हे करतोय ना. खूप सुंदर विचार. बरोबर ना. मग ते आपण ते त्यांच्याशीच म्हणजे काहीतरी वेडवाकडं काहीतरी बोलून लोकांची दिशाभूल करणे, काहीतरी मनोरंजन व्हायचं म्हणून तसं नाही करायचं. असं मला तरी वाटतं की ते चुकीचं आहे आणि ते तसं झालंच नाही पाहिजे. लोकांना कसं हवं असतं, जरा काहीतरी वेगळं काहीतरी बोलला, काहीतरी अश्लील बोलला की तरुण पिढी जरा उचलून धरते की तो बुवा भारी असं म्हटलं. पण आमच्या गुरूंची शिकवण आहे की हे गोष्टी या घडल्याच नाही पाहिजे, असं आमचं त्यांचं मत आहे या विषयाशी. माझं म्हणजे मी विरोधकच आहे या विषयाशी. आमची गाणी बघाल, जरी आम्हाला कार्यक्रम जास्त आले नाहीत तरी चालतील, पण आम्ही हे वाकडं काहीतरी गाणार नाही, हे आमचं ब्रीद आहे. बरोबर. आणि त्या कार्यक्रमातून समाज प्रबोधन झालं पाहिजे. आणि समाज प्रबोधन हाच एक गाभा आहे ह्या कार्यक्रमाचा. शक्तितुऱ्याचा काय जो गाभा आहे तो समाज प्रबोधन आणि जे आपण शास्त्र पुराण या विषयाशी तो निगडीत आहे. पण त्याचं आपण भान ठेवूनच त्या विषयाने समोर गेलं पाहिजे. काहीतरी मनोरंजन मनोरंजन झालंच पाहिजे. फक्त वेडवाकडं गायलं म्हणजे मनोरंजन होतं असेतला भाग नाहीये. तुम्ही त्या वेगळ्या पद्धतीने पण मनोरंजन करू शकता. ही एकदा जर परंपरा ती वेगळ्या पद्धतीने काहीतरी करण्याची जर झाली, नक्की तुम्हाला लोक एक्सेप्ट करतील. म्हणजे ते वेडवाकडं गायची पण गरज नाही पडायची असं. तर भाऊ मला एक सांगा, ही तुम्ही कोकणची लोककला जपताय, नमन किंवा शक्तितुरा जपताय, त्याबरोबर तुमचा कुटुंबाचा जो तबेला आहे सर्व काय तो कसा काय जपला जातो तुम्ही? खरं सांगायचं झालं तर तुमच्या घरची म्हणजे तुमचा मुलगा आहे, मुलगी, त्याबद्दल थोडक्यात सांगा. काय नाही, आमच्या घरच्यांचं म्हटलं तर आपण म्हणतो तुम्हाला साथ देतात कशी? हा एक बरोबर, चांगला प्रश्न विचारला. तुम्हाला नेमकी साथ म्हणजे खरं म्हणजे महत्वाचं सांगायचा विषय म्हणजे आपली पत्नी. बरोबर. माझ्या खाण्यापिण्यापासून सगळं बारीक लक्ष खूप असतं. बरोबर, आभार. आणि मला काय जे आवडेल ते देते. मग ज्याच्यापासून काही त्रास होईल असं ते सगळ्या गोष्टीपासून मला
लांबच ठेवतात ते. म्हणजे लोणचं जरी खाताना तरी सुद्धा विचार करावा लागतो. पापड लोणची सुद्धा मला कार्यक्रम असले की देत नाही. 2-3 दिवस काहीच नसतं. आणि दुसरी गोष्ट अजून बारीक सारीक सगळ्या गोष्टी ज्या जेवणापासून ती करतेच करते. आणि जेवणाकडे खूप लक्ष द्यावं होय होय होय. आवाज जर जपायचा नाही खरंच आहे. बरोबर. कला ही आहे आमची आमच्या काही खाण्याची इच्छा असून सुद्धा तुम्ही नाही खाऊ शकत नाही. नाही खाऊ शकत नाही. आणि ते आता मला ती सवय झाली त्याच्यामुळे काय तो विषयच नाही मला. शाकाहारी राहणे हा मला खूप चांगला असा एक हे आवडता विषय. मटन मच्छी हा विषय खूपच लांब वाटतो की कार्यक्रमाला तरी जाऊ नये असं मला वाटतं. खाऊन मी जात नाही जास्तीत जास्त, जेणेकरून पोट सुद्धा मी रात्री आम्ही जेवत नाही जास्त. कार्यक्रमाच्या दिवशी मी अजिबात जेवत नाही. मी घरी जातो ते संध्याकाळी 5-6 वाजता काही खाणार, एखादी भाकरी वगैरे खातो. आणि ती खाऊन गेल्यानंतर मग सकाळी आल्यानंतर 5-6 वाजता जर वाटलं जरा भूक लागली आहे तर जेवायचं, नाही तर मग असंच असतं. ते एक तेवढं जपावं लागतं कलेसाठी म्हणून. लोक आपल्याकडे अपेक्षा ठेवून. आता बोला तुमचं मुलगा ढोलकी वाजवतो खूप, त्या संदर्भात थोडक्यात सांगा जरा. कुठे काय कोर्स केला नाही कसं काय? होय होय नक्की सांगेल. त्याला एक आवड त्याला आवड लहानपणापासूनच होती. लहानपणापासून म्हणजे खूपच लहान असताना. सिंपल असं तर आम्ही जाकड्या करायच्या त्यावेळेला, असं म्हणजे जास्त प्रसिद्ध नव्हतं त्यावेळेला. आणि असे वाद्य वाजवायचा मग म्हणाले याच्यात चांगले गुण दिसतात, हा ढोलकीपट्टू होऊ शकतो. बरोबर. असं मग ते सांगितलं. मग म्हटलं ठीक आहे. मग माझी सुद्धा एक इच्छा होती की मी गात असताना माझ्या मुलाने वाद्य वाजवावं. ते एक माझी इच्छा पूर्ण झाली. आणि त्याचे गुरु शार्दूल मोरे म्हणून रत्नागिरीमध्ये आहेत, त्यांच्याकडे त्याने 6 वर्ष क्लास केला ढोलकीचा. आणि उत्तम असा ढोलकीपट्टू आमचा साई सुनील वीर म्हणून तुम्हाला कार्यक्रमामध्ये. खूप खूप ना बुवांच्या घरी आलो, बुवांना भेटून खूप समाधान वाटलं. आल्याचं मेन म्हणजे सार्थक झालं या ठिकाणी येऊन. आणि त्यांचे देखील मी माझ्या युट्यूब चॅनलतर्फे आभार मानतो की येऊन मला खूप बरं वाटलं. धन्यवाद. आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, उदंड आयुष्य लाभो. आणि तुम्ही नमन क्षेत्र किंवा शक्ती तुला आणखी रसिकांपर्यंत पोहोचावेत. नक्की नक्की प्रयत्न असेल. प्रत्यक्षात तुमच्या इथे गळ्यामध्ये सरस्वतीचा वास आहे. धन्यवाद. धन्यवाद माऊली. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. तिथेच थांबतो. धन्यवाद.